जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद अभंग छंदात अभिजात मायबोली मराठीत रचलाय. त्या ग्रंथाचे नाव अभंग मंत्रगीता आणि याचीच आपण ओळख करून घेत आहोत. आता अभंग क्रमांक 71 पासून आपण सुरुवात करू. त्याचा आधी पहिल्यांदा श्लोक वाचू आणि नंतर अभंग. अथच एनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो न एवं शोचितुम अर्हसि. आणि अभंग. आता देहासवे होतो जरी मरतो मानिसी तरी तुझं महाबाहो शोकाग्रहो नसावा. सर्व जाणतयांच्या राया पाहे हृदया शोधोनी कृपा म्हणे कृपावंता दास चिंता तुझा आहे. अभंग झाला, पण नेमकी आपल्याला काय सांगायचं आहे ते पाहूया. प्रकृती पुरुष, देह, आत्मा यांच्याबद्दलची अर्जुनाच्या मनावर चढलेले आवरणे म्हणजे लेपाटे काढायलाच हवी. युद्धासाठी मन तयार करायलाच हवे आणि त्यासाठी कृष्णाचे प्रयत्न सतत चालवेत. वेगवेगळ्या मार्गाने ही आवरणे चिमट्यात पकडता येतात का तेही तो पाहत आहे. त्यासाठी अर्जुनाला कृष्ण विचारतो, आता देहासवे होतो जरी मरतो मानिसी. देहाबरोबर आत्माही मरतो हे तू मानतोस ना. हे शूर वीर अर्जुना, शोकाच्या म्हणजे मृत्यूच्या शोकाच्या म्हणजेच मरणाच्या शोकाचा ध्यास आता तरी सोडून दे आणि तुझं महाभाव शोकाग्रह नसावा. अर्जुना, महाबाहो अर्जुना, तू देहाने खंबीर आहेस तरीही तू शोकाचा पुरस्कार का करतोस? म्हणजे तू मनाने अशक्त आहेस का कमकुवत आहेस? कारण अकारण शोकाकुल होणे ही एक मानसिक प्रक्रिया आहे, ती तुला सोडत नाही. अरे महाबाहो अर्जुना, आत्मा आणि शरीर या दोन्हीचे एकाच वेळी एकाच क्षणी आयुष्य संपते हे तुझ्या बुद्धीला पटले आणि तू मान्यही केलेस. आता तुझे मन युद्धाला तयार होत नाही. आता तुझ्या मनात हा विषय कशात बरं अडकलाय की मन कशात गुंतले म्हणून ह्याचा शोध घ्यायलाच हवा. हे तुला स्वतःच्या मनासाठी आणि स्वतःलाच करावे लागणार आहे. मनाचा गुंता सुटला की तुझा माझ्या सांगण्यावर विश्वास बसेल आणि एक मोठे सत्कार्य घडेल, हो ना. आता लक्ष देऊ नाही. प्रश्न येतो तो पुन्हा शरीर आणि आत्मा. सर्वांनी या द्वैताचं अद्वैतात जाणून घ्यावं लागतं आणि जाणणे, जाणून घेणे, जाणकार होणे ह्या ज्ञानाच्या चढत्या पायऱ्या आहेत. या सर्व पायऱ्या चढले त्यांच्यात तर तू श्रेष्ठच आहेस. तुकारामच म्हणतायत ना की सर्व जाणतयांच्या राया पाहे हृदया शोधोनी. ह्या जाणणाऱ्यांच्यात तू राया म्हणजे राजा आहेस. आता सर्व जाणकार जे तत्व जाणतात ते जाणकारांचाच राजा जर अमान्य करत असेल किंवा त्याचा स्वीकार करत नसेल तर या गहन प्रश्नाचे उत्तर शोधायलाच हवे आणि ते शोधणे हे अनिवार्य आहे. त्याचा मार्ग म्हटलं तर खूप सोपा आहे. अर्थात त्यासाठी तुझी तयारी व्हायला हवी आणि म्हणून तुला शोधात शोक का अडकतोय, त्या शोकाचा काटा कुठं अडकलाय ते शोधावंच लागणार आहे. म्हणजेच पाहे हृदया शोधोनी एवढंच करायचं आहे तुला. आता आपल्याला माहीत आहे की अर्जुनाच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही आहे, म्हणून तुकारामांनी ठिकाण, स्थिरत्व, आकार, कार्य, अस्तित्व हे माहीत असलेल्याच अवयवाचा संदर्भ दिलाय. शोधण्यासाठी नकाराची संधी मिळूच नये ही पण सोय केली. आता फक्त तुम्ही आठवा तुमच्या भूतकाळ, प्रेमाची खूण, प्रेमाची भाषा, चोरलेलं चित्त, प्रेमाचं पत्र हे सर्व दाखवण्यासाठी आकार किंवा चित्र हृदयाचेच काढतात ना. म्हणजे हृदय हे मनाचे स्थान आपणही मानलंय, तसे तुकारामानेही तेच वर्णन केलंय.
आणि यातून एक समजून घ्यायला हवे की देह आणि आत्मा एक दृश्य आणि एक अदृश्य याची रचना अर्जुनाला समजली आहे. तसंच हृदय दिसतं आणि मन दिसत नाही याची पण रचना समजून घ्यायलाच हवी. जे तू ऐकलेस ते तुझ्या मनापर्यंत पोचलं नाही का रे अर्जुना? तुझं अंतकण या विषयानुरूप व्यापलं नाही का रे? अर्जुनाचा हा अकारण शोकाचा अडथळा म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ब्लॉकेजेस तयार झालीत का? आणि ही ब्लॉकेजेस बुद्धीने जे मान्य केलेले विचार मनापर्यंत पोचू देत नाही का असं वाटतंय. पण अर्जुना, तू सर्व जाणतयांच्या राया पाहे हृदया शोधोनी अशी काळजी करणाऱ्या कृष्णालाही तुकाराम म्हणतात की तुका म्हणे कृपावंता दास चिंता तुझा आहे. कृष्णाला कृपावंत तर अर्जुनाला दास म्हटले. अत्यंत जवळचा परमनिष्ठ भक्त अशा भक्ताचा देह कृपेने दयेने मायेने व्यापून गेलाय. आणि म्हणूनच की काय, दास कधी ऐकतच नाहीये आणि कृपावंत कधी रागवतच नाहीये. याच भूमिकेतून देहा आणि आत्म्याची चर्चा याचा ओघ वाहतच राहिलाय. असो, मला आता इथे आठवतंय ते शिक्षक आणि विद्यार्थी. अभ्यास करा असं म्हणणारे शिक्षक आणि न करण्याची कारणं काही वेळेला खरी काही वेळेला खोटी सांगणारे विद्यार्थी. आता याच विद्यार्थ्यांचे कुपोषण होऊ नये म्हणून सर्व शाळांतून विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण करणारा आहार दिला जातो, अगदी वेळेत आणि मोफतही. पण मनाचे पोषण करणारा आहार कोणता बरं दिला जातो हा प्रश्न मला भेडसावतोय. तसे श्रोते, तुम्हालाही असंच वाटतं का? आणि याची म्हणजे मनाचे पोषण करणाऱ्या आहाराची गरज आहे ना? बघूया आता पुढे काय आहे ते. कारण असे प्रश्न अनेक असले आणि जरी लोकशाही असली तरी आपण काहीही करू शकत नाही, हो ना? चला, पुढचा श्लोक किंवा अभंग काय म्हणतो आपण बघूया. 27वा श्लोक. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्म मृत्युस्य च तस्मात् अपरिहार्ये अर्थेन त्वं शोचितुम अर्हसि. आणि अभंग. जन्मा आलिया मरण टाळी कोण अर्जुना, मृत्यू पाठे लागे जन्म कोण नेम ढासळी. परिहारा जे विरहित नेदी चित्त त्या शोकी, तुका म्हणे जे अयोग्य होय भोग्य कोठोनी. आता ह्या अभंगातून आणि आपल्याला काय सांगायचे ते पाहूया. अर्जुना, जन्म मृत्यूचे चक्र कधी थांबले का? जन्मानंतर मरण आणि मरणानंतर पुन्हा जन्म हे कधीच चुकलेलं नाहीये. निसर्ग नियम हा निसर्गाच्या प्रत्येक जीवास अनिवार्य आहे. आणि एक उदाहरणच बघ आता, हेही सगळे सजीवच आहेत ना, झाडं वृक्ष वेली वगैरे सगळ्या जीवांना एकच नियम आहे. तसं पहा, झाडाला आलेले प्रत्येक फूलही काही काळानंतर निस्तेज होते आणि तेही प्रत्येक फुलाचं आयुष्य ठरलेलं आहे त्या वेळेला. त्याचे निर्माल्य बनते. कुंभाराने केलेला घटही कालांतराने भंग पावतो. बांधलेल्या इमारतीही कालांतराने नामशेष होतात. म्हणजे उत्पत्तीचा नाश हा ठरलेलाच आहे. एकेकाळी संयोग आणि कालांतराने त्याचा वियोग. तसे मृत्यू म्हणजे शरीर वियोग. देहनाश काही झाले तरी निवारता येत नाही. निसर्ग नियमाने गणित ठरलेलेच असते. जीवाची जन्मवेळ म्हणजे मृत्यूवेळ केव्हा कुठे कशाने हे विधिलिखितच असते. अचानक मृत्यू आला एखाद्याचा की आपण म्हणतो मृत्यूने बोलावले, असेच म्हणतो ना आपण. मृत्यूची वेळ नसेल तर संकटातूनही जीव सही सलामत सुटतो. जसे भूकंपातील मातीखाली एक मूल 13 दिवस जिवंत होते
ही बातमी तुम्हालाही माहीत असेल. जीव शरीर सोडून कर्म घेऊन यमलोकी जातो. तिथे पाप पुण्याच्या हिशोबानंतर, जन्म मृत्यूच्या हिशोबानंतर जीवाने अधांतरीत तरंगत किती दिवस घालवायचे आणि भूमीवर जाताना शरीर कोणतं, कशाचं, कुठं, केव्हा धारण केले जाणार याचा पासपोर्ट तिथं तयार होतो. त्यावेळी त्या घटना या घडतच असतात. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, मृत्यूपाठी लागे जन्म, कोण नेम ढासळी. हा तुम्हा आम्हाला विचारलेला प्रश्न आहे बरं. एक वेळ आयुष्यात आयुष्मान दीर्घ होऊ शकतं, इच्छा मरणही प्राप्त होऊ शकतं, पण अमरपट्टा कुणालाही मिळालेला नाही. परिहारा जे विरहित, नेदी चित्त त्या शोकी. ज्या नाशाचे निरसन परिहार होत नाही किंवा ज्या विरहाला पर्याय नाही त्याचे दुःख करणे हे अयोग्यच आहे ना. अर्जुना, युद्धात हिंसेचा दोष नाही, कारण तू क्षत्रिय असल्याने युद्ध करशील तर तुला स्वर्गसुख प्राप्त होईल आणि हे तर तुझं विहित कर्म आहे. असे अनेक प्रकारे नीतिनियम सांगूनही अर्जुनाचं उत्तर मिळालं नाही. तुका म्हणे जे अयोग्य, होय भोग्य कोठोनी. अशीच निरुत्तराची वेळ आपल्यावर येते, आपल्या घरी पण येत असते. बघाय, लहान मुलं अभ्यासाबाबत, मोठी मुलं पैशाच्या खर्चाबाबत, आणि मुलगी असेल तर गाठी भेटी, हिंडणं फिरणं ह्या विषयांचे याबाबत जर पालकांनी प्रश्न विचारले तर पाल्यांकडून प्रश्नांची उत्तरं स्पष्ट किंवा स्वच्छ उत्तरे मिळाली नाहीत तर मात्र पालक चिडतात, रागावतात, शिक्षा करतात, हा मार्ग अनुसरतात. आणि इथंच कृष्ण काय करतोय पाहायला हवं. तर कृष्ण फक्त समजावण्याचे मार्ग बदलतो. बदललेल्या प्रश्नातून ज्ञानाची खोली वाढवत नेतो, त्याच्या म्हणजे पालकांच्या आणि पाल्याच्या दोन्हीही. आपण पालक आणि पाल्यासाठी बोलणं बंद करणे किंवा रागावणे यापेक्षा संबंधित ज्ञानाच्या सर्वांगीण बाजू माहीत करून घ्यायला हव्यात. मन घडवलं की कार्य उत्तम होते हे कृष्णाकडून शिकायला हवं. आता आजपर्यंत आपल्यालाही कृष्णनीती कुणी सांगितली नव्हती, पण आता हे आपल्याला समजले. ते काही आपल्यावर प्रसंग येऊ नये म्हणून तो मार्ग आपण स्वीकारायला हवा. जे समजले ते करावे, हे बरोबर आहे ना. असो, आता आपण पुढचा श्लोक पाहूया. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना. त्याचा अभंग. भूत जाती आदी एक, प्रकाशक अव्यक्त, मध्य व्यक्त याचा भाव, जो स्वभाव मृगजळी. लय अव्यक्ती नेमिला, खेद आला तुझ कैसा, उगी त्याचीच वेदना, तुकया ध्यानात ते न ये. आता अभंगातून आपल्याला काय सांगतात हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. रोज अगणित जीव जन्माला येतात, म्हणजे आत्मे शरीर धारण करतात आणि मरतातही तितकेच आत्मे शरीर सोडून देतात. नित्य घडणाऱ्या या घटना आहेत. जन्माला येण्यापर्यंतची व्यवस्था करणारा हा सत्ताधारी मात्र अव्यक्त असतो. भूत जाती आदी एक, प्रकाशक अव्यक्त. माणसाचं वेगळेपण आता ह्यात पाहिलं आहे. सर्व प्राण्यांच्या बाबत आपण पाहिलं, पण माणूस हा प्राणी वेगळा आहे ना, त्याचाही वेगळेपणा बघूया. तर जन्माला येण्यापूर्वी 9 महिने डोहाळ जेवण असे उत्सव केले जातात. डोहाळे पुरवले जातात आणि त्यावेळी पोटातील गर्भाला जे हवं ते दिलं जातं, पण तो गर्भ आणि जीव मात्र दिसत नाही. तो जीव कुठून आला, कोण आहे, कसा आहे, हे सर्व अव्यक्तावस्थेतच असते. ठरलेल्या वेळी जीव जन्माला येतो, म्हणजेच तो प्रथम प्रकाश पाहतो, म्हणजेच आत्म्याचे प्रकाशन होते. त्या देहाचे नाव ठेवले जाते आणि ते नाव हीच त्या देहाची
म्हणजेच पर्यायानं आत्म्याची ओळख. आता इथं आई बाबा, मावशी मामा, काका काकू, आजी आजोबा ही नाती फक्त त्या नावापुरती म्हणजे देहापुरतीच मर्यादित असतात. आत्म्याचं नातं कोणाशीही नसतं. जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे ते म्हणजेच आपण जे जगतो ते जीवन. स्वप्नातील घटना ह्या स्वप्न पडण्यापूर्वीही नसतात आणि जागे झाल्यावरही नसतात. पण तसंच अव्यक्तातून उद्भवणारी आणि अव्यक्तात लय पावणारी त्याच्यामधला जो काळ तो नामधारी देह. लय अव्यक्ती नेमिला खेद आला तुझं कैसा. अशा देहाच्या नाशाचा शोक कशासाठी करतोयस तू? रात्रंदिवस आत्म्याचे जीवाचे प्रकाशन करणारा प्रकाशक कोण आहे बरं? हे अजून कुणालाही माहीत नाही. श्रोते, तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर अवश्य सांगा. भूतजाती आदी एक प्रकाशक अव्यक्त हे तुकारामानेच म्हटलेलं आहे. हे सर्व माहीत करून घेतोस, ऐकतोस, मग तुला कशाचं बरं दुःख आहे? कृष्णाला समजतच नाही अर्जुनाच्या दुःखाचं रहस्य आणि म्हणून ह्या अभंगात अर्जुनाच्या या दुःखाचा प्रश्न कृष्णाने सोडवायचा म्हणजे पारडं उलटं झालंय का असं वाटायला लागतं. प्रश्न कुणाचा आणि कुणी सोडवायचा? मला तरी वाऱ्याची दिशा बदलली का असंच वाटू लागलंय. तुम्ही हे सर्व ऐकलेत ना? तुम्हाला काय वाटतं बरं? आणि तुकारामांनाही हाच प्रश्न पडला असावा, तुकया ध्याना ते न ये. आता एक पुढचा अभंग आणि श्लोक बघूया. याच्यामध्ये आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम आश्चर्यवत वदति तथा एव च अन्यः आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोति श्रुत्वा अपि एनम वेद न च एव कश्चित. आता कोणी पाहती आश्चर्ये निज धर्मे साटोपे कोणी आश्चर्य बोलिले निके भले मन देती कोणी आश्चर्य या ऐके वार्ता पिके मोक्षाची कोणी नेणती ऐकोनी ऐसी कहाणी म्हणे तुका. खरंच आता ह्याबाबत आपण पाहूया. पुढे अर्जुनास आत्मस्वरूपाविषयी येथवर इतके स्पष्टपणे सांगितले असताही ते त्याच्या मनात नीटपणे भरतच नाही आहे. तसे आत्म्याचे ज्ञान विनासायास प्राप्त होणे शक्य आहे का? आत्मा जेव्हा शरीर धारण करून जन्माला येतो त्यावेळी त्यालाही आश्चर्यच वाटतं आणि मग तो आत्मा त्या देहाच्या रूपानं प्रश्न विचारतो, कोहम कोहम, मी कुठं आहे, मी कुठं आहे, मी कोण आहे हे विचारू लागतो. आणि त्याच्याकडे पाहणाऱ्याने आश्चर्यच वाटत असणार की हा आत्मा याला वय नसतं. तो स्वतःच्या कर्माचा विचार करू लागतो. मनुष्य धर्माच्या पालनाने मी ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईन का असा प्रश्न आत्म्यालाही पडतो, तुम्हा आम्हालाही पडतो. अशी चर्चा सर्वांपर्यंत पोचते कारण निसर्ग चक्राचा जो चालक म्हणजे प्रकाशक अव्यक्त आहे. यातून व्यक्त आत्म्याने जन्ममृत्यूच्या चक्राबाहेरची वाट धरणे हे एक आश्चर्यच नव्हे का? तुकाराम म्हणतात, कोणी आश्चर्य या बोलिले निके भले मन देती कोणी आश्चर्य या ऐके वार्ता पिके मोक्षाची. मोक्ष मार्ग सर्वांपर्यंत पोचतो. मोक्ष मिळवा, मोक्ष मिळवा. आता इथं आत्म्याचा धर्म आणि शरीराचे कर्म यांचा संयोग माहीत झाला. पुढं काय? कोणी नेणती ऐकोनी ऐसी कहाणी म्हणे तुका. जे मोक्ष मोहिनीचे गारुड पिढ्यानपिढ्या चालू आहे म्हणजे दंतकथाच बनली आहे. अव्यक्त आत्म्याचे आणि नाशवंत शरीराचे पीक तसेच या मोक्षाच्या कहाणीचे पीक येते आणि जाते. असं इथे मात्र मला वाटते तशी तुम्हीही एक कल्पना करा की
कल्पनाच आहे. एवढ्या वेळा आपण ऐकलंय त्याबाबत हा विषय. स्वप्नात देह आणि आत्मा, कारण हे द्वैत आहेत ना, नंतर अद्वैत पण पहिल्यांदा ते द्वैतच आहेत, तर त्या दोघांचा संवाद झाला तर कसा बरं होईल? कर्म, धर्म, आचरण हेच विषय असतील ना त्या दोघांच्यात. आता द्वैतातून कायमसाठी अद्वैत बनलो तर काय बरे घडेल असंही ते ठरवतील, कारण द्वैतातून अद्वैत घडल्याशिवाय कर्म घडतच नाही आहे आणि कर्मच हे आत्म्याबरोबर पुढं जात असतं. असं काही जर नाट्य तयार झालं तर त्याचंही पीक येईल. अहो आश्चर्यम. जसे तुकाराम म्हणतात, कोणी नेणमी कोणी ऐकोनी, कोणी नेणती ऐकोनी, ऐसी कहाणी म्हणे तुका. म्हणजे अज्ञानाने मोक्ष कहाणी ऐकली तर काय होईल? सध्या जे चालू आहे तेच पीक येत राहील. असं. आता पुढील श्लोक एक बघूया आपण. श्लोक आणि अभंग. देहि नित्यम अवध्यः अयम देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. अभंग. देहधारी न हा बद्ध, जो अवध्य यमासी, सर्व देहात भारता, पूर्ण सत्ता चिन्मय. भूते जरी नाशवंत, खेद करीत कशाचा, नव्हेसी अर्जुना तू योग्य, भव आरोग्य तुकया. याबाबत आता या अभंगात अर्जुनाला भारता असा उल्लेख केला आहे. सर्व देहात भारता, पूर्ण सत्ता चिन्मय. सर्व प्राणीमात्रांच्या देहावर चिन्मयाची म्हणजे ज्ञानस्वरूपाची सत्ता आहे. या अव्यक्त अवस्थेत वर्तमान काळात फक्त विहित कार्य पूर्ण करणे एवढेच आपल्या हातात आहे. नाशवंताचा नाश करणे हे घडतच आहे. मग ते करण्यासाठी तू का खेद करतोस? अर्जुना, नाशवंत देह आहे त्याचा नाश करायला तुला का वाईट वाटतंय? तुला कशाचं दुःख होतंय? तू तुझ्या बुद्धीचा वापर करून युद्ध करणे हा तुझा क्षत्रिय धर्म आहे आणि तेच सत्ताधारी निसर्गाला आवडणार आहे. कोणत्या देहाचा नाश करायचा हे पूर्ण सत्ता चिन्मय ठरवेल. तू फक्त युद्ध कर. इथे मात्र तुकारामाने अर्जुनाची त्रुटी व्यक्त केली आहे. नव्हेसे अर्जुना तू योग्य, भव आरोग्य तुकया. या भवसागरातून तरुण जाण्यास तू अयोग्य आहेस भारता, अर्जुना. तू कोणताही तीर गाठू शकणार नाहीस. तुझं मन बदललं नाही तर तू इथेच गोल गोल फिरत गटांगळ्या खात राहणार. आता इथं तुकारामाने कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं ते आपण पाहिलं, पण आज आपण स्वतःचाही यात विचार करूया. कारण अर्जुनाप्रमाणे आपणही या भवसागराचे प्रवासी आहोत. शाश्वत सुखाचा मार्ग दिसतो पण तो आपल्याकडून स्वीकारला जात नाही आणि आपले आयुष्य आहे तिथेच गटांगळ्या खात गोल गोल फिरत संपतं आणि संपणार आहे. त्यानंतर काय हे ज्ञानस्वरूप सत्तेच्या हातात आहे, नंतरचं आपल्या हातात नाही. आता ही ज्ञानाची सत्ता सगळं काय असेल ते ठरवते. मग ह्या आपल्याला जे वाटतं, आपण ज्याला विरोध करतो, जे कृतीत घडत नाही, त्या गोष्टी ज्ञानपात्यावर घासून मन परिवर्तनाचा मार्ग संत तुकारामांनी आपल्याला दाखवावा आणि सन्मार्गी व्हावं ही तुमच्या आमच्यासाठी तुकारामचरणी प्रार्थना आणि अभंग मंत्रगीता वाचन प्रेरणा. कृष्णार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी.